36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पावसाळा सुरू होता शासनानं महावितरणाचे अधिकारी, कर्मचारी, लाईनमन यांना अलर्ट केलाय की पावसाळ्यामध्ये गावामध्ये, शेतामध्ये आणि इतर ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून त्यांना सतर्क राहण्यास अलर्ट केलाय. परंतु दर्यापूर उपविभाग अंतर्गत कुंभारगाव सेंटरचे कनिष्ठ अभियंता भूषण गावंडे हे आपल्या कार्यालयात नसतात. कुंभारगाव सेंटरमध्ये एकूण 16 गावे आणि 9 कर्मचाऱ्यांची यांच्यावर जबाबदारी आहे, पण जबाबदार कनिष्ठ अभियंता आपली मनमानी करताना दिसतात. हे कार्यालयात हजरच नसतात असं स्थानिक ग्राहकांचं म्हणणं आहे. याआधी सुद्धा कनिष्ठ अभियंता यांच्या लेखी तक्रारी उपविभाग दर्यापूर येथे तक्रारदारांनी दिल्या होत्या, परंतु ग्राहकांच्या तक्रारीवर कुठलीच कारवाई झाली नाही. उपविभागीय अभियंता विक्रम काटोले यांची पाठराखण तर करत नाहीत ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी सदर कुंभारगाव सेंटर येथे गेले असता तेथे कनिष्ठ अभियंता यांचं कार्यालय ऑफिस बंद दिसलंय. सदर ऑपरेटर धीरज पटोले यांना विचारलं असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली की साहेबांकडे दुसरा चार्ज आहे, पण कोणता चार्ज आहे माहीत नाही. हलचल रजिस्टर विचारलं असता ऑफिसला हलचल रजिस्टर नाही, ऑफिसला तक्रारदारांचा डिस्पॅच नाही, असा भोंगळ कारभार निंबाळी सब डिव्हिजनला बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. ऑफिसवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अंकुश नाहीये. नागरिकांच्या समस्या वारंवार सोडल्या जात आहेत, तर नागरिकांनी आपल्या समस्या सांगाव्या तरी कोणाला, तसा प्रश्न नागरिकांना पडलाय. गेल्या 7 महिन्याआधी एक वीज ग्राहकांनी नवीन मीटर कनेक्शनसाठी सब डिव्हिजनला ऑनलाईन अर्ज पैसे करून सुद्धा भरलेत, परंतु त्यांना 7-8 महिने होऊ नये अद्यापपर्यंतही ग्राहकांना मीटर मिळालं नाहीये का, मिळालं नाही याची सुद्धा ग्राहकांना माहिती देण्यात आली नाही, अशी मनमानी या सब डिव्हिजनमध्ये चालते. दर्यापूर विधानसभेचे आमदार गजानन लवटे यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन कनिष्ठ अभियंत्यांची मनमानी बंद करून योग्य ती कारवाई करावी, असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. दर्यापूर उपविभाग अंतर्गत निंबारी हे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रामध्ये एकूण 16 गावं आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असताना शासनाने पूर्ण लाईनमन यांना अलर्ट केलेले आहे. परंतु हे उपकेंद्रामध्ये गावंडे इथं कनिष्ठ अभियंता आहेत, परंतु हे कनिष्ठ अभियंता इथं नसतात अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे. नागरिकांच्या तक्रारी या ऑफिसमध्ये आलेल्या आहेत, परंतु त्या तक्रारीवर कुठलं निराकरण झालेलं नाही आहे आणि काही तक्रारी उपविभाग दर्यापूर इथं सुद्धा दिलेल्या होती आणि हे एका लाभार्थ्याची हे एक तक्रार आहे. हे तक्रार जानेवारी महिन्यात त्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला होता नवीन मीटर कनेक्शनसाठी, परंतु त्यांना 7 महिने होऊन नवीन मीटर कनेक्शन मिळालं नाही. वारंवार इथं चक्रा मारत असून समजा इथले जे कनिष्ठ अभियंता हे भेटत नाहीत आणि हे कुठं असतात. या हलचल रजिस्टर इथं विचारले असता हलचल रजिस्टरसुद्धा इथं उपलब्ध नाही आणि इथले कर्मचारी गेले कुठं त्याची पण माहिती नाही. ऑपरेटरने आम्हाला सांगितलं की एकूण 6 गावे आहे, 6 गाव 16 गावं आहेत आणि 16 गावं यांच्या अंडरमध्ये येतात. हे गावंडे आम्ही इथं भेटीला आलो असताना यांचं ऑफिस इथं बंद आहे, परंतु हे वारंवार आम्ही तक्रार देऊनही उपविभाग अभियंता काटोले यांनी यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. संबंधित माझ्याकडे हे नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि हे तक्रार घेऊन आम्ही इथं आलो असता आज रोजीसुद्धा हे ऑफिस बंद आहे. हे साहेब आहे कुठं याचीसुद्धा अधिक माहिती नाही. ऑपरेटर यांना विचारलं असता ऑपरेटरना सुद्धा माहिती नाही. ते सांगत आहे की दर्यापूरला यांना अतिरिक्त एक चार्ज दिलेला आहे, त्या चार्जवर ते आहेत, परंतु हे गावाचं काय, हे 16 गावे यांच्या भरोश्यावर दिलेले आहेत, परंतु इथं हे कार्यरत नसतात अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.